रात्री 10-11ची वेळ होती. शहरात निजानीज झाली होती. दिवसा गर्दी गोंगाट्याने गजबजा केलेली शहर आता शांत होते. अशा शांत वेळी शहरातील रिकाम्या रस्त्याने एक भिकारी मोठमोठ्याने ओरडत चालला होता. देवा, तू मला काही दिलं नाहीस. मला राहायला घर नाही, अंगावर घालायला कपडे नाहीत, भरपूर खायला प्यायला नाही. देवा, तू माझ्यावर फार अन्याय केला आहे. त्या गल्लीत एक श्रीमंत माणूस राहत होता. लांडी लबाडी न करता सचोटीने व्यापारधंदा करून त्याने पुष्कळ पैसे कमावले होते. यावेळी तो एका नामांकित गवयाचे गाणे ऐकत बसलेला होता. गाणे छान रंगले होते आणि तशात भिकाऱ्यांनी ओरडणे ऐकून आले. देवा, तू मला काही दिले नाहीस. आनंद होईल अशी एखादी जरी गोष्ट माझ्यापाशी असती तरी मी तक्रार केली नसती. पण देवा, तू मला भिकाऱ्यापेक्षा भिकारी केला आहेस. त्या श्रीमंत माणसाचे मन ते ओरडले ऐकून कळवळले. त्याने हात वर करून म्हटले, गवई महाराज, माफ करा, थोडा वेळ गाणं थांबवा. आणि त्याने आपल्या नोकराकरवी भिकाऱ्याला वर बोलावले. भिकारी थोडा घाबरला. असे बोलावणे त्याला कधी आले नव्हते. त्याला वाटले हे मोठे घर कोणा मोठ्या अधिकाऱ्याचे असेल. आपल्या ओरडण्यामुळे त्यांना राग आला असेल. काय होईल, फार तर रट्टे मिळतील, हळू आवाजात ओरड अशी ताकीद मिळेल. मग तो भिकारी त्या श्रीमंतापुढे जाऊन उभा राहिला. श्रीमंताने त्याला विचारले, बाबा रे, तू रस्त्यानं काय ओरडत चालला होता? महाराज, मी तुमचं नाव नाही घेतलं. मी आपला देवाच्या नावानं ओरडत होतो. का बरं? देवानं असं तुझं काय वाईट केले? महाराज, देवानं मला काही दिलं नाही. तुमच्यासारखा मोठा वाडा नाही, पण साधं घरसुद्धा नाही. तुमच्यासारखे रेशमी कपडे नाहीत, पण अंग झाकण्यापुरते कपडेही नाही. श्रीमंताचे विचार, तुला पैशाची गरज आहे का? मी पैसे देईन, त्याबद्दल तू तुझी एक वस्तू मला दिली पाहिजेस. भिकारी म्हणाला, सावकार, माझी गरिबाची चेष्टा करताय कशाला? तुम्हाला द्यावं असं माझ्यापाशी काही नाही. श्रीमंत म्हणाले, मला तुझा एक डोळा पाहिजे, देशील का? 100 रुपये देईन. भिकाऱ्याला काहीच कळेना. त्याने मानेने हो म्हटले. ठीक आहे दिवाणजी, द्या मला 100 रुपये. एकाएकी भिकाऱ्याला वाटले, आपण काही चूक तर केली नाही ना? तो घाईने म्हणाला, नाही महाराज, थांबा, मी 1000 रुपये देईन. म्हणजे 10 100. काही हरकत नाही दिवाणजी, 10 100 द्या. भिकारी गोंधळला. इतक्या लवकर सौदा ठरतो आहे तेव्हा आपण फारच कमी किंमत सांगतोय. 10 100 ही काही डोळ्याची खरी किंमत नसावी असे त्याला वाटले. महाराज, मी 10,000 घेईन. ठीक आहे दिवाणजी, याला 10,000 द्या. आता मात्र भिकारी फार गोंधळला. बाजारात डोळ्यांचा भाव नक्की काय आहे हे त्याला कळेना. तो पुन्हा ओरडून म्हणाला, महाराज, माफ करा, मला 1,00,000 रुपये म्हणायचं होतं. ते चुकून तोंडातून 10,000 गेलं. काही हरकत नाही, 1,00,000 घे. भिकारी गप्प झाला. त्याच्या मनात विचार आला की एका डोळ्याची किंमत जर 1,00,000 रुपये तर काय 2 डोळ्याची म्हणजे 2,00,000, 2 कान म्हणजे 4,00,000, एक नाक म्हणजे 1,00,000. मग डोळे, नाक, कान, हात, पाय या सगळ्या शरीराची किंमत किती असेल? शिवाय हातापायांचा भाव नक्कीच जास्त असणार. म्हणजे एका हाताने 2-2 लाख आणि हे पाय, हे डोके, त्यांचे किती लाख होतील? भिकाऱ्याला हिशेब जमेना. किती लाखांचे हे शरीर आहे हे त्याला नक्की समजेना. तो शरमला आणि श्रीमंतापुढे वाकून हात जोडून म्हणाला, महाराज, मी देवाला फुकट दोष दिला. त्यानं मला धष्टपुष्ट शरीर दिलं आहे, म्हणजे पुष्कळ दिलं आहे. माझी ओरड खोटी आहे, क्षमा करा.